नमस्कार मित्रांनो, माझं नाव आदित्य महेश राटे. मित्रांनो, शुभ सकाळ. आणि आज पालखीतला आपला 31वा दिवस आणि आपली पालखीला 1 महिना पूर्ण झाला, म्हणजे 30 दिवस झाले पूर्ण. आणि आपला अर्धा गाव पण झाला पूर्ण, वटचा वाट पूर्ण झाला आहे. आणि आज पालखी खालचा वाट जाणार, म्हणजे देवपाठ करणार. देवपाठ करून परत खालचा वाट जाणार. आणि मित्रांनो, आजचा आपला 31वा दिवस आहे. आणि मित्रांनो, सगळे जमलेत. आणि आज पालखी आपली काल आपली पालखी देवळात आली. पालखी आतमध्ये गावात आहे मित्रांनो. आणि सगळे जमले तर निघू आता आपण. चला मित्रांनो, आपण आता भेटूया. मित्रांनो, आपण पालखी घेऊन तर निघालोय. आणि बाबू पहिल्या घरात पालखी आणली आणि पालखी इथे बसली आहे. पूजा होते. आणि मित्रांनो आता पालखी देवळा समोरच्या जरा ठिकाणच होते सुरुवात. आपल्या ह्या बैरी व्याघ्रामरीचं मंदिर. आणि मित्रांनो, आता खालचा पाठ जाणार देवपाठला. मित्रांनो, ओटी भरले ती बाय तिची मुला माणसं धंदा उद्योग सुखाने राखलाय ते संभाळ महादेव. सुचिता भोसले बाय तिची ओटी भरले ती मान्य करून घे. बाय तिची मुला माणसं धंदा उद्योग सुखाने राखलाय ते संभाळ महादेव. नंतर राधाधर यादव कुटुंबीय येते. वर्षाची राखण नारळीला मान्य करून घे त्याला ते संभाळ महादेव. बाय या वार्षिकी ओटी भरले ती मान्य करून घे त्यांची मुलं माणसं धंदा उद्योग सुखाने राखण्याचे संभाळ महादेव. दुसऱ्या ओट्या तुमच्याकडल्या एक ओटी झाली. तुला नाव सांग. अविता गायकवाड माहेर वाशिन. बाय तुझी ओटी भरले ती मान्य करून घे. बाय तिची मुलं माणसं धंदा उद्योग सुखाने राखण्याचे संभाळ महादेव. मित्रांनो, आता आपण पाठच्या पूजेला आलोय आणि पालखी इथे बसली आहे. आणि मित्रांनो, शाळेच्या इकडचं घर आहे, त्या बाजूलाच घर आहे. आणि मित्रांनो, आपण जाऊया आहे. चला मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, आता आपण उरफाटा गणपतीच्या जवळ आलोय. व्याघ्रांबरीच्या पुढचं मंदिर म्हणजे गणपतीचं मंदिर आहे ते. आणि मित्रांनो, हा गणपतीचं मंदिर आहे. समोर गणपती आहे मित्रांनो. आणि मित्रांनो, हे त्यांचं मंदिर रस्त्याकडचं मंदिर आहे. आणि पालख्या पण इकडे घरात ठेवून अजून इकडे आलं. आणि मित्रांनो, आपण शाळेच्या बाजूला ते गणपतीचं मंदिर आहे. आणि मित्रांनो, ही शाळा गुहागरची सोबत शाळा आहे, त्याच्या बाजूलाच गणपतीचं मंदिर आहे हे. आणि मित्रांनो, पुढच्या घरात पालखी आहे. मित्रांनो, आता पालखी आपली पोलीस लाईन मध्ये जाते. म्हणजे पोलिसांची घरं असतात इकडे. हे बघा मित्रांनो, मुलं माणसं धंदा उद्योग सुखाने राखण्याचे संभाळ महादेव. आणि एक नारळ ठेवलं हिच्यावरनं की काय अंगरोग असेल काय असेल ते नाव रुचा यादव. बाय तुला हात भेटीचा नाळा दिलाय तो मान्य करून घे. बाय गे तिची तब्येत घडी घडी बरी नसते. अंग रोग असेल, शरीर रोग असेल, खोटा असेल, नाटा असेल, बाय दूर करून टाक. ते संभाळ महादेव. मान्य करून घे त्यांना इथे संभाळ महादेव. बाय वार्षिकी ओटी भरले ती मान्य करून घे त्यांची मुलं माणसं धंदा उद्योग सुखाने राख त्यांना इथे संभाळ महादेव. दुसरी ओटी आहे.
बाय सचिन सावंत बायगण नोकरी निमित्त गुवाहाटी ठिकाणी वासेवटी आलेले आहेत. बाय संपूर्ण तालुक्यामध्ये दिवसा रात्री आपल्या जिकडे तिकडे गाडी घोड्यातनं हिंडणार फिरणार आहेत. बाय हातीपायी सांभाळून काय अडचणी दूर कर धनाजी संभाळ महादेव. योजना असतील कनिष्ठ सूर्य संभाळ महादेव. धनावडे कुटुंबीय पालगणकर कुटुंबीय पुणे एक कुटुंबीय बाय नोकरी धंद्यानिमित्त गुवाहाटी ठिकाणी वासवटी आलेल्या आहेत. बाय नोकरी निमित्त बाय दिवसा रात्री अपरात्री काय तिकडे गाडी घोड्यातून हिंडणार फिरणार आहे. बाय हातीपायी सांभाळून काय अडीअडचणी संभाळ महादेव. मित्रांनो आपण शेवटची पूजा आहे पोलीस लाईनमधली आणि इकडनं आपली पालखी परत देवळात जाणार. आज पोलिसांची गरज होती शेवटची आणि मित्रांनो पोलीस स्टेशन आहे ना त्यांच्या समोरच हे आहे गुहागरचा पोलीस स्टेशन आहे ना त्यांच्या इकडचंच घर आहेत समोरची ही पोलीस चौकी आणि त्यांच्या समोर पोलीस लाईन आहे ना त्यांची गरज होती पोलिसांची घरं. बाय सतीश कुमार ते संभाळ महादेव. बाय वार्षिकी ओटी भरले ती मान्य त्यांची मुलं उद्योग सुखाने लागते संभाळ महादेव. मित्रांनो आता आपण निघालो पालखी घेऊन. आपली आजची घरं पूर्ण आले आणि शेवटचं घर म्हणजे शेवटचे पोलीस लाईन होतं. पोलिसांची घरं घेऊन आपण निघालोय पुढे. चला मित्रांनो देवळात भेटू. मित्रांनो आपण देवळात झालं पालखी घेऊन आणि आजची घरं पूर्ण आली आहे आणि समोर पालखी आहे. आणि मित्रांनो आपण आजचा दिवसाचा ब्लॉग आपण इकडे संपवतोय आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटद्वारे करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असाच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. चला मित्रांनो बाय.